अशा खूप साऱ्या गोष्टी जे बायबल आपल्याला शिकवतं. जेव्हा आपण या भूतलावर जगत असतो तेव्हा आपण कसं राहायला पाहिजे, आपली वागणूक कशी पाहिजे, आपली ख्रिस्ती जीवन कसं पाहिजे है ना, हे बायबल आपल्याला नेहमी प्रत्येक वचनामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये शिकवत असतं. तर आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. ह्या तुम्ही आशेने बसा, काहीतरी नवीन आपल्याला कळणार आहे, काहीतरी बायबल आपल्याला नवीन मार्ग दाखवणार आहे, चांगल्या काहीतरी गोष्टी आपण शिकणार आहोत. हालेलुया. बरं, मी एक प्रश्न विचारतो. मागच्या रविवारी किती जण होते? कोण कोण होतं मागच्या रविवारी? बरं, मागच्या रविवारचं वचन काय होतं? प्रॅक्टिस जेव्हा आपण वचन शिकतो है ना, मी मागच्या टायमाला पण सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही एक वचन शिकता त्यातलं कुठलं पण एक वचन मार्क करून ठेवायचं. ते फक्त ऐकायचं नाही, ते आपल्या हृदयामध्ये जडलं गेलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये ते प्रिंट केलं गेलं पाहिजे. आपलं हृदय असं एखाद्या त्या काळ्या दगडासारखं पाहिजे, जिथं ते जर रेष जर मारली तर ती रेष लवकर मिटत नाही. ते वचन असं आपल्या जीवनामध्ये पाहिजे. हालेलुया. ओके, मी कोणाला खालीपणा कमीपणा दाखवत नाहीये, पण हे आपल्यासाठी शिकायची गोष्ट आहे. ओके, जर तुमची इच्छा आहे की तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये आशीर्वादित व्हावं, ओके, तो वचनच एक गोष्ट आहे जे तुम्हाला आशीर्वादित करू शकतं. बायबल, मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शोधत आहात, जर तुम्हाला माहिती पाहिजे की प्रभू येशू कसा आहे, प्रभू येशूचं प्रेम कसं आहे, प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये काय काय चमत्कार करू शकतो, त्याची माया कशी आहे, ओके, तर ते तुम्हाला फक्त आणि फक्त बायबलमध्ये भेटतं. दुसरीकडे शोधायची जागा कुठंच नाहीये. प्रभू येशू तुम्हाला बायबलमध्ये प्रत्येक वचनामध्ये, प्रत्येक अध्यायामध्ये, प्रत्येक पुस्तकामध्ये प्रभू येशूचं प्रेम, प्रभू येशूची माया, त्याची दया, त्याची करुणा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, त्याचं सामर्थ्य आपल्याला पाहायला भेटतं. कुठं पाहायला भेटतं? फक्त आणि फक्त बायबलमध्ये. बायबल जर तुम्ही वाचलं, जर तुम्ही ते वचन लक्षात ठेवलं, तर मी तुम्हाला इथं थांबून गॅरंटी देऊन सांगतो ब्रदर सिस्टर्स, रोजचा दिवस हा नवीन आनंदाचा दिवस असतो. रोजचा रोज ना, आजच्या पुरती परमेश्वर आनंद देणार नाही. तो जो आनंद परमेश्वराच्या पायाजवळ आहे तो रोज साठी असतो. रोज कमी पडत नाही. तो आनंद कधी कमी होणार नाही, कधी तुम्हाला दुःख जाणवणार नाही, कारण ते सामर्थ्य पवित्र आत्म्यात तसं असतं. हालेलुया. ओके, मी तुम्हाला थोडासा सारांश देतो. मागच्या रविवारी आपण शिकलो, जे आपले कान आहेत, जे आपले कान आपण जे सकाळी ऐकतो, सकाळी आपण एखादं जर गाणं ऐकलं तर ते गाणं दिवसभर आपल्या तोंडावर येतं, आपल्या जिभेवर पळत राहतं है ना. तर आपण काय शिकलं पाहिलं होतं, ते एक तरी गाणं सकाळी जेव्हा तुम्ही प्रार्थना करताल, तुम्ही उठताल, तेव्हा एक गाणं तरी परमेश्वराचं ऐकायचं, एक गाणं तरी ते आराधनाचं ऐकायचं. फोन मध्ये लावा, टीव्ही वरती लावा, युट्यूब वरती तुम्ही प्ले करा. तो जो अभिषेक असतो त्या गाण्याचा असतो, त्या आराधनाचा जो अभिषेक असतो, तो दिवसभर तुमच्या जीवनामध्ये, त्या दिवसभरच्या त्या तुमच्या धावपळीमध्ये राहतो, तुम्हाला सहाय्य करतं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला भेटतं. हालेलुया. ओके, आज आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. तर आपण आपलं बायबल उघडूया. नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय 21वा वचन वाचू आपण. जीवेच्या हाती मृत्यू, जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, व जीवन ही आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. ओके, जीव. सी ब्रदर सिस्टर्स, बायबल काय सांगतं, हे जर वचन तुम्ही जर नीट ऐकलं, ह्या बायबलमध्ये, ह्या वचनामध्ये, ह्या 21व्या वचनामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे सामर्थ्य, जिभेमध्ये एक सामर्थ्य आहे. दुसरी गोष्ट आहे फळ भोगतो. जो माणूस, जो व्यक्ती त्या जिभेच्या त्या ताकदीचं फळ भोगितलं जातं. ओके, म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का ब्रदर सिस्टर्स, जेव्हा आपण एखादा शब्द बोलतो त्या शब्दामध्ये एक ताकद असते. आपण जेव्हा एखादं वाक्य बोलतो, मुखातून जिभेतून निघणारं प्रत्येक वाक्य, त्याला थोडीशी ताकद असते. ताकद म्हणजे काय, कशाची ताकद? उदाहरण देतो. एका व्यक्तीचा विचार करा. एक मुलगा आहे, सपोज कॉलेजमधलाच मुलगा असेल, तो मुलगा नापास झाला, कदाचित त्याच्याकडे खायला प्यायला काही नसेल, तो गरीब आहे, नापास झाला, तो दुःखात आहे. असा एक मुलगा तुमच्या समोर उभा आहे, आणि तुमच्यातलं समजा एकाने सांगितलं की तू काही कामाचा नाहीयेस, आता तू नापास झाला, तुझ्याकडे पैसे नाही, आता तू पुढे काहीच करू शकत नाही, आता तुला दुःखातच जीवन जगायचंय.
हे 3 वाक्य, ही एक गोष्ट झाली. आता जर तुमच्यातलं एकानं म्हटलं काळजी करू नको, परमेश्वर तुला साथ देईल. काळजी करू नको, तुझे दिवस बदलतील. काळजी करू नको, प्रार्थना कर, परमेश्वराकडे ते सामर्थ्य तुझं जीवन बांधण्यासाठी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, ज्या पहिल्या व्यक्तीने जे 3 वाक्य बोलले, ते वाक्य ऐकून तो पोरगा च्या मनामध्ये काय होईल, आणि जे 3 वाक्य या दुसऱ्या व्यक्तीने बोलले, त्या व्यक्ती पोराच्या मनामध्ये कुठली भावना निर्माण होईल? Praise the Lord. See, मला समजते मी काय सांगतोय. आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो, त्या मुलाचं जीवन बदलू शकतं. तो जो मुलगा निराश झालेला आहे, तो जो मुलगा त्रासामध्ये, कदाचित जो त्रास तो सहन करतोय आपल्याला माहितीही नसतो तो त्रास कुठला आहे ना. बरेचसे व्यक्ती असे असतात, त्यांचे वैयक्तिक त्रास इतके असतात, पारिवारिक त्रास इतके असतात, आपल्याला बाजूला थांबून समजत नाही की ते कुठल्या त्रासातून चालले. पण जेव्हा आपल्या मुखातून आशेचे शब्द निघतात, विश्वासाचे शब्द निघतात, ते शब्द, त्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं, त्या शब्दामध्ये त्या माणसाला आशा भेटते, त्या शब्दामधून त्याच्या माणसाला एक जीवन भेटतं. हालेलुया. आता त्याच मुलाचा विचार करा, जर हा जो पहिला व्यक्ती त्याला 3 चुकीचे वाक्य बोलून गेला, अजून जर 3 बोलला, तो कदाचित तो डिप्रेशन मध्ये जाऊन सुसाईड करेल. कदाचित अशी कॅपॅसिटी असते, माणसाचं मन हळवं असतं ना, त्याची कॅपॅसिटी, खूप दुःख सहन नाही करू शकत. एक लेवल नंतर माणूस हार मानून जातो. तसंच जर आपल्या मुखातून निघाला एखादा शब्द आणि जर त्याचं जीवन बदललं, आणि तो जर ख्रिस्ताकडे आला आणि ख्रिस्ताने त्याला आशीर्वादित केलं, तर किती चांगली गोष्ट. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर बायबल सांगतं, आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य असतं, आपल्या शब्दामध्ये ती ताकद असते. आपल्या शब्दाने आपण लोकांचं जीवन बदलू शकतो. बर, एवढं तर समजलं आपल्या शब्दामध्ये सामर्थ्य. तो कॉन्फिडन्स कसा येईल, तो विश्वास कसा येईल? बायबल मागच्याच वीक मध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपला विश्वास कसा पाहिजे, परमेश्वराला आश्चर्य होईल असा पाहिजे. हालेलुया. है ना, तो अधिकारी आला होता, परमेश्वराने त्याचा विश्वास बघून त्याला आश्चर्य वाटलं होतं की हा अधिकारी, ह्याचा विश्वास एवढा मोठा कसा काय? Praise the Lord. जेव्हा आपल्या हृदयामध्ये ते वचन कोरलं जातं, जेव्हा सारखं सारखं आपलं मन, आपले कान आराधना ऐकतात, आपले कान वचन ऐकतात, कोणतरी आपल्या मित्रांमध्ये सारखं वचनाचं सांगत असतं, आपला विश्वास ऑटोमॅटिकली वाढत जातो. आणि तेच शब्द आपल्याद्वारे मित्रांमध्ये, आपल्याद्वारे शेजाऱ्यांकडे जातात. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, ही एक गोष्ट नाहीये, ही एक सायकल आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. जर मी एखाद्या व्यक्तीला भांडलो, जर त्याला खूप मनाला टोचून बोललो माझ्या शब्दाने, त्याला खूप दुःख झालं, कदाचित भांडणं खूप केले, हाणामारी केली, एका लेवल पर्यंत जर भांडलो, तर बरेचदा मानवी जीवन काय होतं माहितीये का, ते भांडणं लक्षात राहतात, मन दुखवलं जातं. बरेचसे वर्ष ते भांडणं, ते मुखातून निघालेला शब्द हृदयाला चिटकून राहतो, हृदय दुखलेलं जातं. पण जर तेच मी कम्पेअर केलं, जर मला चालता चालता ठेच लागली, पायाला जर लागली, तर ती ठेचची जखम जी असती ती 2 दिवसात किंवा 4 दिवसात किंवा 5 दिवसात बरी होऊन जाते. दोन्हीकडे जखमा झाल्यात, हृदयाला पण जखम झालीये त्या शब्दानी, आणि माझ्या पायाला पण जखम झाली त्या ठेच लागण्याची. पण सगळ्यात जास्त त्रास कुठं होतो, जर आपल्याला जर कोणी भांडलं, जर आपल्याला एकदम टोचून बोललं, त्या शब्दाने त्रास होतो, त्या शब्दाने आपलं हृदय दुखवलं जातं. म्हणून तर बायबल सांगतं, त्या जिभेमधून निघणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये ताकद असतं, सामर्थ्य असतं. एकदा परत वाचून आपण ते वचन, जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. येस, त्याच्या हाती काय, जीवन व मृत्यू आहे. आता जीवन व मृत्यू हे खूप मोठे मोठे शब्द आहे बघू शकतो. जर जेम्स आपण पुस्तकामध्ये आपण बघणार आहोत, जीभ ही छोटा अवयव आहे, पण बायबल मध्ये त्याला आग सोबत कम्पेअर केलेलं आहे. जीभ ही आगीसोबत कम्पेअर केली, जीभ ही आग लावू शकते. पण त्याच जिभेने जर आपण चांगलं बोललं तर लोकांचे हृदय बदलतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही बायबलचं वचन काय सांगतं, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये, त्या जिभेमध्ये जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे. हालेलुया. जीवन आणि मृत्यू दोन्ही आहे. आता ते आपल्या हातात आहे, ते आपल्या जिभेतून काय निघलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
आपलं आयुष्य तुम्ही डोळ्यासमोर आणा. मला एक गार्डन असं समजा, गार्डन आयुष्य एका गार्डन प्रमाणे असतं. आणि जे मुखातून निघणारा जो शब्द असतो, मुखातून निघणारा जो वाक्य असतं, ते बीज असतं. ब्रदर सिस्टर्स, जर त्या माळीनं तो जो गार्डन आहे, तो जो माळी जो जपतो त्या गोष्टी, जर त्या माळीनं सगळीकडे गुलाब पेरले तर किती छान दिसत बरं. पण त्या माळीनं एक गुलाब पेरला आणि 4 काटेरी झाड पेरले. दुसऱ्या ठिकाणी काहीतरी भलतं सलतं पेरलं, काँग्रेसचं गवतीचं बी पेरून टाकलं, तर ते बगीचा कसा दिसेल? हालेलुया. थोडं गहन आहे, कारण परमेश्वराने माझ्या मनात एक वचन टाकलं. दुपारी मी प्रार्थना करत होतो. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो, मी आज ह्या वचनाची अजिबात तयारी केली नाही. मी जेव्हापासून मी निघालो घरून चर्चला यायला, मी एकच प्रार्थना करत होतो, प्रभूचा आपण तू बोल. आज मी काहीच ठरवलेलं नाहीये. माझ्याकडे फक्त हे वचन आहे. काय सांगायचं, काय उदाहरण द्यायचं, हे तू ठरव. हालेलुया. ब्रदर सिस्टर्स, आपलं जीवन त्या बगीचेसारखं आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या मुखातून निघणारा बीज, तुमच्या मुखातून निघणारा शब्द, ते वाक्य त्या गुलाबाच्या झाडासारखं असेल, तर तुमचं जीवन हे चांगलंच दिसणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी, म्हणून तर बायबल सांगतो त्याच्यामध्ये जीवन आणि त्याच्यामध्ये मरण आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही थोडासा ह्या गोष्टीचा विचार जर केला, तुमच्या जिभेचा, तुमच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाचा, बायबल किती स्ट्रिक्ट तुम्हाला मी सांगतो. जर फक्त तुम्ही नीतिसूत्रे हा जर फक्त एक पुस्तक हे जर वाचलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सुमारे 25 वेळा 25 टाइम्स 25 वर्ष तुम्हाला अशा आढळतील की ज्या मुखातून निघणाऱ्या शब्दाबद्दल आणि त्या सामर्थ्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती वेळा? 25 वेळा. मी आज ते वाचत होतो, मी ते बघत होतो. आज मी त्याचं काउंट बघत होतो की किती वेळा परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे या बायबलमध्ये, ह्या नीतिसूत्रामध्ये, फक्त एका पुस्तकामध्ये बरं का. जर तुम्ही जेम्सचं जर पुस्तक बघितलं तर त्यांनी तर पूर्ण अध्याय लिहिलेला आहे. त्यातलं आपण 1-2 वचन आज घेणार आहोत, है ना. त्याचा एक अध्याय आहे. आपण म्हणतो हे माझं शरीर आहे, हे माझं सगळं, माझं. ठीक आहे, सगळं तुमचं आहे, पण त्याचा हक्क परमेश्वराचा आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. है ना. जर मला आता आठवतं, पावसाळ्याचं एक वचन सांगत होते, है ना, आपण परमेश्वराला काय देऊ शकतो? आपण काय देऊ शकत नाही, कारण परमेश्वराने तर सगळं सृष्टी निर्माण केली. आपण काय देऊ शकतो माहितीये? तुमच्या हृदयातलं पहिली जागा, हृदयातली जागा आपण परमेश्वराला देऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. सी, पहिली जागा परमेश्वराला देऊ शकतो. आपल्या जीवनाचा मालक प्रभू येशू आहे, है ना. जेव्हा परमेश्वराने ते दुःख सोसलं, मरण सोसलं, बायबल सांगतं त्याने आपल्याला विकत घेतलं. पूर्णपणे आपलं शरीर आपलं नाहीये. हालेलुया. जो विश्वासू आहे, जो परमेश्वराच्या मागे चालतो, त्याला हे गोष्ट समजणं गरजेचं आहे. मागच्या टायमाला आपण शिकलो, कानाला फिल्टर पाहिजे, है ना. तुम्ही फक्त निंदा ऐकतात आहे, तर तुमची आराधना एका कानाने ऐकतात आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट समजेल मी काय सांगतोय. लुकाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय 45 वचन. लूक 6:45. चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो. ओके. तसेच वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. बर. कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार. मी परत सांगतो, जे अंतःकरणात भरलेलं आहे तेच मुखावाटे निघणार. अंतःकरणातून कसं भरलं जातं? आपण काय ऐकतोय, आपण काय पाहतोय, तसं आपला आत्मा, आपलं अंतःकरण तयार होत राहतं. हालेलुया. जर वाईटच गोष्टी तुमच्या भरत गेल्या तर तुमच्या मुखातून विश्वासाचे शब्द निघणार नाही. त्याच्यामुळे तर प्रोव्हर्ब्स मध्ये आपण जेव्हा पहिलं वचन ऐकलं, तो काय म्हटलं, त्या वचनामध्ये वचन काय सांगतं? जीवन आणि मरण दोन्ही आहे. त्याला कंट्रोल करायचं काम आपल्याकडे आहे. हालेलुया. आपल्याला कंट्रोल करायचं की आपल्या हृदयामध्ये काय करणार, आपल्या हृदयामध्ये आपण काय साठवणार. मी एक उदाहरण सांगतो. माझ्या ओळखीचा एक व्यक्ती आहे, मी नाव नाही सांगणार त्या व्यक्तीचं. त्याला 2 लेकरं आहेत. तर त्याचं 4 वर्षाचं लेकरू जे आहे ना, 4 वर्षाचं, तर नुकतंच बोलायला लागलं. नुकतंच म्हणजे असं बोलतो थोडं, हे माझ्या मुलापेक्षा थोडं 1 वर्षाने लहान आहे. तर जेव्हा तो बोलतो, जर काही त्याच्या आई वडिलांनी जर काही त्याला नाही म्हटलं की ते फोन नको बघू किंवा बिस्किट खाऊ नको, तर त्याच्या तोंडातून शिव्या निघतात.
का शिव्या निघतात? कारण त्याचे आई वडील, त्याचे वडील जे आहेत ते दारू पितात आणि त्यांच्या घरामध्ये ते शिव्याच देतात. प्रत्येक वाक्यामध्ये शिवी असते, प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी अपशब्द असतो. बरं, आता ह्याच्यामध्ये चूक कोणाची? ते बाळाची चूक आहे का? ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला काय दिसतं? तो बाळ जे ऐकतोय, तो बाळ जे ऐकतोय तोच शिकतोय. Isn't it? Hallelujah. See? जेव्हा आपण काय ऐकतो हे आपल्या हातात पाहिजे. आपलं अंतःकरण कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. म्हणून तर पाऊल एका वचनामध्ये म्हणतो, तुमच्या अंतःकरणाला जपा. जपणं हे आपल्या हातात आहे. बरेचसे लोक प्रार्थना करतात की मला ताकद दे, ताकद दे. परमेश्वर ताकद देतो. जेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजती की मला माझं अंतःकरण जपायचंय. का जपायचंय? कारण त्याच्यानंतर माझ्या मुखातून जे शब्द निघणार ते विश्वासाचे पाहिजे. मी जर अंतःकरण जपलं नाही तर कदाचित ज्या शब्दामध्ये जो ताकद आहे, जीवनाची ताकद आहे का मरणाची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं मी गहन गोष्टी सांगतोय, पण ब्रदर सिस्टर्स तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कारण बायबल खूप डीप आहे. बायबलचा एक फक्त हिस्सा नाही, आपल्या बायबलमध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. ओके, आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता जर मी प्रभू येशू ख्रिस्ताचं एक्झाम्पल घेतलं, प्रभू येशू ख्रिस्ताचं एक्झाम्पल तुम्ही कुठं पण बघा, कुठले पण तुम्ही 4 गॉस्पेलचे पुस्तक वाचा, प्रभू येशूच्या मुखातून एकही अपशब्द आलेला नाही. बायबल सांगतं ही वॉज सिनलेस. पाप विरहित जे जीवन होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं. हालेलुया. पाप विरहित, एकही डाग नसलेला जे जीवन होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताचं होतं. आता बरेचसे लोक मला म्हणतील की नाही मी बोलत नाही बरं का, मी चिडत नाही, मी शिव्या वगैरे देत नाही, मी निंदा करत नाही, पण जर मला कोणी चिडवलं ना तरच मी बोलतो, तरच मग माझ्या तोंडातून रागाने होतं, है ना. मी नाही करत. जर मला कोणी डवसलं तरच मी बोलतो. ब्रदर सिस्टर्स, प्रभू येशूकडे बघा. जेव्हा त्याच्या हातामध्ये खेळ ठोकत होते तेव्हा त्याच्या मुखातून अपशब्द नाही निघाले. त्याच्या मुखातून जो शब्द निघाला त्या शब्दाची जी ताकद होती ती क्षमेची ताकद होती, जीवनाची ताकद होती. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने जर हे करून दाखवलं तर आपल्याकडे पण शक्य आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ब्रदर सिस्टर्स, खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या मुखातून निघणारं प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे. हमेशा लक्षात ठेवा की तुमचं मुखातून निघणारं जे शब्द आहे ते वाक्य एखाद्याचं जीवन आशीर्वादित पण करू शकतं आणि एखाद्याला तुम्ही निराश सुद्धा करू शकता. प्रेज द लॉर्ड. न कळत सैतानाचं कार्य तुमच्या मुखाच्या शब्दाद्वारे होऊ शकतं. तर जसं पाऊल म्हणतो तसं आपण जपलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ओके ब्रदर सिस्टर्स, मी तुम्हाला सांगेन, जेव्हा पण तुमच्या जीवनामध्ये त्रास येईल त्या त्रासाविषयी बोलू नका, पण त्या त्रासाला सांगा की माझा देव जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. त्या त्रासाला सांगा की माझा बाप माझ्या मागे उभा आहे. प्रेज द लॉर्ड. या मुखातून तुमच्या हृदयातला विश्वास आणि ते सामर्थ्य दिसतं. आजार ऐकू शकतो, दुरात्म्याची शक्ती ऐकू शकते, सैतानाची शक्ती ऐकू शकते, सैतानाने तुमच्या मुखातून निघाला शब्द ऐकू शकतो. जर तुम्ही म्हटले की नाही आता मला बरं वाटत नाही, आता बघू, बरं वाटलं तर वाटलं, 4 दिवसांनी बघू, परमेश्वरने बरं केलं तर केलं, चांगलीच गोष्ट आहे. इथं काय झालं, इथं अविश्वास आला. प्रेज द लॉर्ड. त्रास आला, प्रार्थना करायची आणि त्या त्रासाला सांगायचं माझा बाप जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. टेन्शन आलं, काळजी वाटली, त्या काळजीला सांगायचंय की माझा बाप माझी काळजी घेतोय, तुझं इथं काम नाहीये. लर्न टू स्पीक. बोलायला शिका. सैतान काय करतो, जुन्या गोष्टी पाठवतो, जुन्या गोष्टी. मला काहीतरी जुन्या गोष्टीचा त्रास होतो, जुन्या गोष्टी आठवतात, काळजी वाटते, त्रास होतो, प्रॉब्लेम होतात, जुने पाप समोर येतात, जुन्या सवयी समोर येतात, जुने व्यसन समोर येतात. त्या व्यसनाला सांगायचं की आतापासून माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो, तुझं इथं काय काम नाहीये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. टेन्शन आलं, डिप्रेशन आलं तर डिप्रेशनला सांगायचं की माझे शेजारी परमेश्वर मला दूध पाठवतो, डिप्रेशनचं काम नाहीये. हालेलुया. किती सोपं आहे हे गोष्ट.
काय करायचंय? फक्त बोलायचं तर आहे. बोला ना. कोण थांबवले आपल्या बोलण्यापासून? का आपला विश्वास तेवढा मोठा होत नाहीये की आपण त्या गोष्टीला टटावू शकतो? ब्रदर्स, बायबलचं वचन पहिल्यांदाच सांगितलं, परमेश्वर स्वतः म्हणतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यापेक्षा मोठे कार्य करील. तर मग आपण मागे काय? का पासवाना फोन करायची गरज पडते? पासून 3 वाजता 4 वाजता की माझ्यासाठी हे करा. बरं, तुम्ही पण करू शकता. पासवांचीच फक्त प्रार्थना प्रभू ऐकतो का? फक्त माझीच ऐकतो का? तुमच्या बोलण्यातून सामर्थ्य दाखवा, तुमच्या बोलण्यातून विश्वास दाखवा. परमेश्वर ऐकणार नाही का? हालेलुया. आज तुम्ही ठरवा की मी माझ्या त्रासाला मी त्याचं ऐकणार नाही. मनात सैतान विचार टाकेल, या सैतानाला सांगायचं आहे माझा परमेश्वर बघ माझ्या शेजारी आहे. अरे बघ, परमेश्वराने मला सामर्थ्य दिलेलं आहे. अरे बघ, परमेश्वराचा आत्मा माझ्यामध्ये राहतो. बोलू शकतो का? बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करायचंय? फक्त विश्वास ठेवायचा, तुम्हाला बोलायचंय. ब्रदर्स, लर्न टू टॉक. त्या गोष्टीबद्दल त्रास घेऊ नका, त्या गोष्टीला डिप्रेशन घेऊ नका. ओके, आपण अजून एक वचन वाचूयात. इफिसकरास पत्र याचा 4था अध्याय 29 वचन वाचू आपण. तुमच्या मुखातून कसलेच कुचके भाषण न निघो, बर, पण गरजेप्रमाणे उन्नती करता जे चांगले तेच मात्र निघो. हालेलुया. सी, पौलाचं इफिसकरास पत्र जे होतं, इफिसकरास हे एक जागा आहे. ओके, त्या टायमाला तिथली मंडळी असायची. ओके, तर त्या मंडळीला त्यांनी आवर्जून सांगितलं, ओके, फक्त जेव्हा तुमच्या मुखातून शब्द निघतात, मुखातून शब्द निघणं हे असे पाहिजे की ते लोकांचा विश्वास वाढवेल, लोकांसाठी धन्य होईल. तुमच्या मुखातून लोकांसाठी प्रार्थनाच निघली पाहिजे. बरेचसे लोक म्हणत नाही, मग ह्याची तर कसं होतं, मग लोक मला तुम्ही त्रासच देतील, लोक मला काही बोलतात, मला गप बसावं लागेल, मला चांगलंच करा ना. मग काय प्रॉब्लेम आहे? परमेश्वराने केलंय ना, काय प्रॉब्लेम आहे? थोडं त्रास होईल, पण त्याचं प्रतिफळ मोठं आहे. ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्याचं स्वर्गामध्ये प्रतिफळ खूप मोठं आहे. हालेलुया. बायबलमध्ये जे शिकवलंय ना, ते परमेश्वराने सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. ते असं नाही झालंय की मी फक्त बोलतो आणि तुम्ही तुमचं करा, की मी देव आहे आणि तुम्ही मनुष्य आहे, हे फक्त मानवासाठी आहे. स्वतः परमेश्वर मानवी रूपामध्ये आला, ते सगळ्या गोष्टी पूर्ण करून दाखवल्या, पूर्ण झालं, आणि त्याची एक एक्झाम्पल म्हणून आपल्याला दिली. नीतिसूत्रे 12 अध्याय. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, ओके, परंतु सत्याने वागणारे त्याला आनंद देतात. सो वंडरफुल. किती सुंदर गोष्ट आहे. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते आणि सत्य हे परमेश्वराला आनंद देते. ब्रदर्स सिस्टर्स, आज मी तुम्हाला विचारेन, कदाचित तुम्ही हे वचन असं ऐकलं नसेल, कदाचित तुम्हाला हे वचन पहिलं तुमच्या वाचण्यात आलं नसेल. आता आपल्या वाणीतून परमेश्वराला आनंद झाला पाहिजे का परमेश्वराला आपल्या वीट आला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. आनंद झाला पाहिजे. आनंदासाठी काय म्हणते ना, वचन सांगतं की खोटेपणाचा, लबाडी करण्याचा परमेश्वराला वीट येतो. लबाडी करणं म्हणजे काय असतं ना, त्याला हृदय वेगळं आणि हृदयाचा विचार वेगळं चालले तर जिभेवरची गोष्ट वेगळी चालली. ते लबाड माणसं, परमेश्वराला ते आवडत नाही. यासाठी खरे बोलून जो नम्रपणे वागतो, परमेश्वर त्याला उंच करतो. हालेलुया. त्या माणसाचे जीवन तसं राहत नाही, त्या माणसाचं जीवन बदलतं. हे मी नाही बोलत, हे परमेश्वर स्वतः सांगतो. हालेलुया. सी, बरेचसे लोक काय करतात माहिती का, परिस्थितीपासून लपायसाठी किंवा परिस्थिती पाळण्यासाठी मी कुठं फसू नये, मी काहीतरी खोटं बोलतो, लाबडता बोलून जातो. अरे पण जर आपण सुरुवातीपासून नाही पडलो त्याच्यामध्ये, कानच आपण सुरुवातीपासून स्वच्छ ठेवले, तर आपल्या अंतकरणात ती घाण येणारच नाही, ती वाईट येणारच नाही, तर लबड बोलायची परिस्थिती येत नाही. सी, दिस इज सायकल. हे सायकल असतं. सकाळी उठायचं आणि स्वतःला सांगायचं की आज ना माझं डोकं दुखतंय, आज माझं अंग दुखतंय. सकाळी उद्या आणि एकदा ट्राय करा की ना माझं अंग दुखतंय. एक अर्धा तास तेच बोला, थोडं ब्रश करताना, थोडस चहा पिताना, पाणी पिताना, आणि माझं अंग दुखतंय. मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्हाला दुपारपर्यंत अंग दुखेलच दुखेल. का माहिती का? सायन्स आहे, हे सायन्स आहे. जेव्हा बरेचशा लोक जेव्हा रिसर्च करत होते, जेव्हा तुम्ही ब्रेन मध्ये तुम्ही जे बोलता,
ब्रेन मध्ये असे केमिकल्स हे होतात, रिलीज होतात, डोपामिन रिलीज होतं, कोर्टिसॉल असे हॉर्मोन रिलीज होतात आणि त्या हॉर्मोननी तुम्हाला जे फील असतं, जे तुम्हाला फील होतं, जे स्पर्श होतो, जो फील होतो ना, तो ते तुमचे शब्द तुमचं ब्रेन ठरवतं. जर तुमच्या ब्रेनला तुम्ही सांगितलं, तुमच्या शब्दाने सांगितलं की आज माझा दिवस आनंदमय आहे, तर ब्रदर सिस्टर तुमचा दिवस आनंदमयच होणार. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही म्हटले बघा आज माझ्या जीवनामध्ये परमेश्वर चमत्कार करणार, संध्याकाळी तुम्ही हसत हसतच घरी येणार. किती का भांडणं झाले तरी तुमच्या मुखावरती आनंदच असणार. कारण का? तुमच्या मुखाच्या शब्दामध्ये जीवन होतं, त्या मुखाच्या शब्दामध्ये ते सामर्थ्य होतं. परमेश्वराने त्या विश्वासाचं सामर्थ्य बघितलं आणि परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये त्या दिवसामध्ये आनंद दिला. जर तुम्ही म्हटले आज माझं लेकरू आनंदी येणार, आज माझं लेकरूचं काहीतरी जीवनामध्ये चमत्कार होणार, आज परमेश्वर स्वर्ग कपाट उघडणार आणि माझं जीवन आनंदी होणार, ब्रदर सिस्टर्स तसं होणारच. हालेलुया. हे आपल्या हातात आहे. लर्न टू स्पीक. हे बोलायला शिकलं पाहिजे. जेव्हा सैतान काय होतो माहितीये का, बायबलचं वचन सांगतो सैतान हा चोर आहे. चोर चोर जो आहे चोर, तो पैशाची चोरी नाही करत, त्या वचनाची विश्वासाची चोरी करतो. जेव्हा आपण वचन ऐकतो, वचन आपल्या हृदयामध्ये साठवतो ना, नंतर काहीतरी परिस्थिती अशी कळतो, सैतान येतो, ते वचन चोरतो. वचन हृदयातून चोरलं, विश्वास कमी झाला. म्हणून मी मागच्या टायमाला बोललो होतो, रोज सकाळी उठायचं, आराधना करायची. एक गाणं का व्हायना, 5 मिनिटाचं गाणं असतं, 5-7 मिनिटाचं गाणं असतं. 5 मिनिटं लई मोठी गोष्ट नाहीये, 10 मिनिटं मोठी गोष्ट नाहीये प्रार्थनेची. रजिस्टर अख्ख्या दिवस तुम्ही अभिषेकात चालतात. तुम्ही स्वतःच्या शब्दाने तुमचं जीवन तुम्ही बदलता. तुम्ही सुरुवातीला उदाहरण दिलं बगीचेचं. रोजचा दिवस तुमच्या मुखातून निघणार ते बीज आहे, ते गुलाबाचंच बुवा, ते गुलाबाचंच असू द्या, काटेरी झाडाचं नसू द्या. आणि तुम्हाला हे पण सांगेल, जेव्हा आपण आनंदानं एखाद्यासाठी प्रार्थना करतो आणि एखाद्यासाठी विनंती करतो किंवा चांगलं बोलतो, ब्रदर सिस्टर्स, परमेश्वराला हे खूप आवडतं आणि ती प्रार्थना विनंती परमेश्वर ऐकतो आणि त्या माणसाच्या जीवनात चमत्कार होतो. जर तो व्यक्ती तुमच्या विरुद्ध जरी असेल, तुम्ही रोज 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 जरी बोलले, तर परमेश्वर त्या माणसाचं मन बदलतं. तुमच्या त्या बोलण्यानी न कळत त्या माणसाचं कारण होतं. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी गोष्ट आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. जर तुमच्याकडे ही ताकद आहे, जर तुमच्या शब्दामध्ये ताकद आहे, तर जगामध्ये असा कुठला त्रास आहे, जगामध्ये असा कुठला त्रास आहे तो त्या शब्दाच्या सामर्थ्याने पळू शकत नाही. परत एकदा विचारतो, जगामध्ये असा कुठला त्रास आहे तो त्या शब्दाच्या सामर्थ्यातून बाहेर पडू शकत नाही? आहे का? नाहीये. मग जर ते नाहीये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये टेन्शन नाहीये, नसलं पाहिजे. का? तर परमेश्वराने शिकवलेलं आहे तुमच्या शब्दाच्या सामर्थ्यामध्ये जीवन आहे, तुमच्या शब्दाच्या सामर्थ्यामध्ये ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. बोलायला शिका. त्रासाबद्दल बोलायचं नाही. हो मला खूप त्रास झाला, हो माझं कर्ज आहे, हो माझा गुडघा दुखतो, नाही मी आता कसं करणार, माझ्या लेकरांचं काय होणार. त्याला सांगायचं आउट. का? तर माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू राहतो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? प्रेज द लॉर्ड. सी ब्रदर्स, ही ट्रिक आहे, हे बायबल आपल्याला शिकवतं. सगळ्यांना माहितीये वचनाद्वारे जीवन बदलतं, पण किती लोकांना माहिती ते कसं बदलतं. आणि ती ताकद आपल्या शब्दामध्ये, ती ताकद आपल्याकडे आहे, वापरतच नाही.